पावसाळी अधिवेशनाची बैठक झाली. काय त्यात निर्णय आणि काय नाही, साधारणतः 10 जुलैपर्यंत अधिवेशन, पुरवणी मागण्या, शासकीय विधेयकाच्या संदर्भातली चर्चा आणि सत्तारूढ पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा जो ठराव असतो, ज्या प्रस्तावाच्या संदर्भात आपण चर्चा करतो, त्याची नेमकी भाषा आणि विषय याची निश्चिती यावर सविस्तर चर्चा झाली. साधारणतः विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जा हा उत्तम असावा, हा गुणात्मक असावा, राज्याच्या जनतेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनाचा संधीचं सोनं करावं, हा या मागच्या अधिवेशनातला साधारणतः चर्चेचा महत्वाचा भाग राहिला आहे. विरोधी पक्षाने अशी भूमिका घेतली की हे 14 दिवसाचा न करता किमान 1 महिन्यासाठी असावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. असं आहे, विरोधी पक्षांनी या अगोदर आम्ही मागण्या करायचो तेव्हा 2 दिवसाची अधिवेशनं घेतली. खरं तर माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय एकनाथजी, माननीय सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 3 आठवड्याचं अधिवेशन सांगितलं आणि 3 आठवड्याचं अधिवेशन होते आहे. आता यामध्ये कधीच 4 आठवड्याचं अधिवेशन मागच्या 1995 पासून आजपर्यंत झालेलं मी पाहिलेलं नाही. मग अशा वातावरणात कारण नसताना दर्जेदार योग्य विषयाची चर्चा करणं ही जबाबदारी घेतली पाहिजे. तुमचं म्हणणं काही दिवस आचारसंहितेत जाणार आहे. हे आचारसंहिता माझ्या माहितीप्रमाणे तर 18 तारखेला मतदान आहे, 22ला निवडणुकीचे निकाल आहे. त्याचा 22ला तर आपण, तुम्हालाही माहित आहे की 22ला फार कामकाज नसतं. आपण शोकसभा करतो, शोक प्रस्तावानंतर पुरवणी मागण्या सादर होतील आणि सभागृह संपेल. जगातले असं आहे, मी जनतेचा वकील म्हणून काम करतो. विरोधाला विरोध करण्याचं काम मी आयुष्यात केलं नाही. 1995 ते 99 आमचं सरकार असताना सुद्धा मी खनिज विकास निधीपासून जीवनदायी आरोग्य योजनेपर्यंतचे प्रस्ताव आणि विषय मांडायचे आणि त्यावर तात्कालिक मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी सर अतिशय सकारात्मक निर्णय करायचे. आणि म्हणून माझी भूमिका ही जनतेचा वकील म्हणून आहे आणि माझा आवाजाचा विषय उपस्थितच होत नाही. कारण जगामध्ये 193 देश आहे, 193 देशात 14 देशात वाघ आहे. 14 देशातले सर्वात जास्त वाघ माझ्या मतदारसंघात आहे. मग स्वागत केलं पाहिजे. देशहितासाठी तकगादू विचाराचे राजकीय पक्ष, कौटुंबिक राजकीय पक्ष जर देशाच्या राजकारणामध्ये आपल्या कुटुंबाच्या नीतीनी नुकसान करत असेल तर मग अशा प्रसंगामध्ये स्वतंत्र गट करून पाठिंबा देणं गैर काय. शेवटी या देशामध्ये तुम्ही राम मंदिरांना विरोध करता, 370ला विरोध करता, तलाकला विरोध करता, महिला आरक्षणाला विरोध करता, राम हे काल्पनिक कथा आहे असं सांगता, अयोध्येच्या राम मंदिराला तुम्ही विरोध करता, समान नागरी कायद्याला तुम्ही विरोध करता, देशाची आत्मा अस्मितेला विरोध करता. तर कधी ना कधी असा प्रसंग तुमच्यावर येणारच आहे. हा तृणमूल काँग्रेसचाच नव्हे, अनेक पक्षाचा येणार आहे. आता सध्या 99 आहे म्हणून काँग्रेसचे. नाही, माननीय विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदीजींचं हेच तर वैशिष्ट्य आहे की मला शिव्या दिल्या म्हणून राष्ट्रहितासाठी जर कोणी पुढे येत असेल तर व्यक्तिगत अहंकारामध्ये न राहता देशाचा स्वाभिमान, देश हा माझ्यासाठी सर्वोपरी आहे या भावनेनी करतात. उद्या एखाद्या राजकीय नेत्यांनी मला शिव्या दिली म्हणून देशहितासाठी कोणी वाघाचा वाल्मिकी होत असेल तर त्याला थांबवलं तर रामायण कधीच निर्माण होणार नाही. नाही, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एक गोष्ट मी अनुभवली
की माननीय देवेंद्रजी अधिवेशनाचा कालावधी जो निश्चित केला जातो तो कमी करावा असं कधीच म्हणत नाही. आजही मी अनुभवलं. आजही काही नेत्यांना असं वाटत होतं की 2 आठवड्याचं अधिवेशन करावं, पण माननीय देवेंद्रजींनी एकदम आग्रहाने सांगितलं की जर 3 आठवड्याचा कालावधी आहे त्यामध्ये एकही दिवस कमी करू नका. तर मला वाटतं की देवेंद्रजी स्वतः एक अतिशय उत्तम संसदपटू होते. विधिमंडळाच्या कामकाजाचं महत्व, आयुधांचं महत्व त्यांना नक्की आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल कधी कधी कामकाज सुद्धा राहत नाही, कामकाज जन्माला घालावं लागतं, पण अधिवेशन पूर्ण कालावधी करण्याचा आग्रह माननीय देवेंद्रजीचा असतो. नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी हा तसाच मुळात अतिशय गरीब. शेती हा मजबूतीचा व्यवसाय असण्याच्या ऐवजी मजबुरीचा व्यवसाय, आणि त्यामध्ये धान उत्पादक हा तर शेवटी उभा आहे. आता यांना बोनस द्यावा म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी केली होती. आत्ताही मी अध्यक्ष महोदयांना आजच्या बैठकीमध्ये विनंती केली की मी 101च्या अन्वये 2 चर्चा प्रस्ताव दिलेला आहे. एक, एल निनोच्या या सर्व वातावरणामध्ये पाण्याची टंचाई होणार आहे, पण दुर्दैवाने मंत्रालयामध्ये या संदर्भातली कोणतीही ऍक्शन दिसत नाही, आणि म्हणून एक अल्पकालीन चर्चा दिली जी जीएसडीएवर आधारित आहे, की ज्यामध्ये आपला भूजल पाण्याचा स्तर एवढा खालती चालला आणि त्याच्यावर जर उपाययोजना केली नाही तर पाणी पिगा के याऐवजी पाणी के लिए मोहताज हम करेंगे अशी भूमिका मंत्रालयातल्या सचिवांची असू शकेल. आणि दुसरा विषय धानाच्या बाबतीमध्ये दिलाय की धानाला बोनस देणं गरजेचं आहे. 2013 मध्ये बोनस सुरू झाला. पहिल्यांदा तो 500 रुपये तात्कालिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिला. आपण मागच्या वर्षी 25 मार्चला GR काढला, 25 मार्च 2025ला, आणि 20,000 रुपये हेक्टर आपण धानाचा बोनस दिला. यावर्षी अजून GR निघाला. आणि मी माहिती घेतली तर काही विभागाचे अधिकारी ज्यांना 7वं वेतन आयोग मिळत आहे, 2,50,000 कोटी रुपये आम्ही पगारामध्ये देतो आहे. आता 8वं वेतन आयोग येणार आहे, 65,000 कोटीची दरवर्षी वाढ होणार आहे. ते मात्र या प्रस्तावावर लिहिताना नकारात्मक लिहितात, हे मात्र आश्चर्य आहे. आणि मग कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ही मन तंतोतंत खरी ठरते की स्वतःचा वेतन आयोग असताना आर्थिक चणचण नाही, पण धानाचा बोनस देताना मात्र यांचा अन्नाचा घास तो शेतकरी कष्टाने यांच्या ताटापर्यंत पोहोचवतो, ते मात्र हे विसरतात. शिवसेना सुद्धा आता रस्त्यावर उतरते. 16 तारखेपासून आंदोलन करते उद्धव ठाकरेंची शिवसेना. रोहित पवार म्हणतात की मी सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आला तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. नाही, मग याच्यात वाईट काय? शेवटी सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आलो शेतकऱ्यांसाठी लढणं, हे तर या देशात प्रभू रामापासून शिकवलेलं आहे. शेवटी प्रभू रामही अयोध्येच्या राजमार्गामध्ये जन्म घेतला, पण सत्य असत्य धर्म अधर्म चांगलं वाईट या लढाईमध्ये सत्य धर्म आणि चांगल्याच्या बाजूने लढायचं आहे. त्यामुळे याच्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. आणि विरोधकांनी अतिशय तर्क असणारे मुद्दे उपस्थित केले तर सरकार त्या आधारावर निर्णय बदलवेल ना, त्याला काय अडचण आहे? काय नवी मुंबई महानगरपालिकेचा कार्यक्रम होता, यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव टाकण्यात आलं. ते पालकमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला अशी चर्चा रंगते. हा वाद वाढतोय असं म्हणावं, कारण त्यांना विचारलं ते म्हणतात मला याची कल्पना नाही. याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, कारण माझा तिथं काही संबंधही नाही आहे. आणि याबद्दल दोन्ही नेते हे मंत्रिमंडळात आहे, मी तर मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे. बाहेरून मी कशाला याच्यावर चर्चेत भाग घेऊ? दोन्ही मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, म्हणून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि मुख्यमंत्री महोदय काय सांगायचं ते सांगतील. मी बाहेरून बोलण्याचा काय अधिकार? मी आतमध्ये येणार आहात. मला येऊ दे असं वाटतंय तुम्हाला? हेच सांगताय ना, यांची इच्छा नाही. अजून काही प्रश्न आहे?
आहे ना, तो भात खातो म्हणून त्याने तुम्ही त्याच्यावर महत्वच देत नाही. तुम्ही आपले गणेश नाईक साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या पत्रिकेचा विषय महत्वाचा आहे. तो पत्रिकेचा विषय कुठं महत्वाचा आहे? और एक बार फिर चर्चा है कि यूबीटी के साथ जितने भी सांसद बचे हुए हैं वो स्थापना दिवस के मौके पर शिवसेना के साथ दिख सकते हैं. यानी शिवसेना के साथ शिवसेना के ही सांसद जो शिंदे हाँ वही एक जमाने में जो शिवसेना की थी तो दिख सकते तो दिखेंगे ना, इसमें अड़चन क्या है? इसमें अड़चन क्या है? एकनाथ शिंदे साहब एक सक्षम नेता है, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलने वाला एक अच्छा नेता है. अब उनके साथ में अगर यूबीटी के खासदार आ गए तो मैं समझता हूं कि परिवर्तन संसार का नियम है, उचित परिवर्तन होना ही चाहिए. अगर वो सांसद एकनाथ जी के साथ मिशन टाइगर में दिखते हैं तो मैं समझता हूं कि टाइगर के साथ जुड़ जाता है तो बुराई कुछ नहीं. साहेब, ठाकरेंचे खासदार आहेत ज्यांनी एक वेगळा गट स्थापन करण्यासाठी आता तिथले शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांची भेट घेतली. खासदार संजय देशमुख यांची दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव यांच्याशी भेट झाली आणि एक पत्र देखील दिलं जाणार आहे. काल जी बैठक झाली त्यामध्ये 9 पैकी केवळ 5 खासदार ठाकरेंच्या बैठकीला हजर होते. काही महत्वाच्या घडामोडी घडतात असं म्हणावं. नाही, महत्वाची घडामोड घडताय की नाही मग माहित नाही, पण ही घडामोड राष्ट्रहितासाठी असेल तर घडलीच पाहिजे. संजय राऊत पण दिल्लीला रवाना होत आहेत. असं आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडले होते, त्यांना मदत केली होती. इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो. काँग्रेसने काय काय धंदे केले हे तर सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राचे तेव्हा भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या वेळी त्यांना येऊ नाही दिलं. एक मतानी पडले, 2 नाही, तू 1 वाढवू नको. अशा पद्धतीने होते का कांग्रेसचे सांसद क्या आपको लगता है? नहीं, अच्छी बात है. मैं तो समझता हूं कि यूबीटी के सांसद अलग गठ बनाकर अगर विश्व गौरव, देश गौरव, युग पुरुष नरेंद्र मोदी जी के इस देश हित के लिए साथ देते हैं तो उनका स्वागत ही करना चाहिए. हमारे देश में ये परंपरा है, जब विभीषण रावण को छोड़ के आया तब भी हमने स्वागत किया. वालिया सभी बुरे काम छोड़ के वाल्मीकि बनने आया तो इस देश के इतिहास के पन्ने पन्ने पे लिखा है कि कोई बुराई छोड़कर अच्छाई के मार्ग पे चलता है तो उसका स्वागत होना चाहिए. काँग्रेसचे देखील 20 खासदार आहेत ते अपात्र होऊ नये यासाठी वेगळा गट केला आणि एका पक्षामध्ये विलीन झालेले. मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी असेल शिवसेनेचे ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस कुठल्याही पक्षामध्ये विलीन न होता ते कायम पक्षासोबत राहिले. अशा पद्धतीचं चित्र पाहत नाही, शेवटी त्यांचा निर्णय. या निर्णयामध्ये त्यांना काय वाटतं, त्यांचा कायद्याच्या संदर्भात काय अभ्यास आहे, गट नवीन करण्याच्या संदर्भात त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली त्यांनी काय सल्ला दिला यावर ते निर्णय करतात. प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र विषय आहे आणि स्वतंत्र विचार करण्याची शैली आहे. पण शेड्यूल 10चा जो बोललं जातं, शेड्यूल 10 एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हायला पाहिजे, मात्र त्याच पद्धतीने कुठेतरी ही भीती होती कारण की गेल्या काही 5 वर्षापासून हे प्रकरण नाही, शेड्यूल 10 मध्ये जे लिहिलं आहे ना त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येकाला आपल्या मनाने करण्याचा अधिकार आहे. कारण त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे. बहुमताच्या संदर्भात घेतलेले निर्णय आणि या संदर्भामध्ये त्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने पक्षाच्या बहुमताचं ऐकलं पाहिजे, ही भूमिका सुद्धा संविधानामध्ये अपेक्षित आहे. जर एखादा पक्ष दादागिरी करत असेल, आपले खासदार म्हणजे हे गुलाम आहे, वेडबिगार आहे या भावनेने वागत असेल तर अशा गुलामगिरीच्या विरुद्ध बंड करण्याचा अधिकार संविधानाने आम्हालाही दिला आहे आणि शेड्यूल 10 यामध्ये संदिग्ध आहे. महिला को धर्मांतर के लिए जबरन जो है दबाव बना दिया, नकली पदार्थ किए गए, दुष्कर्म किया गया. कहाँ पे? नागपुर धर्मांतरण के नाम पर जो है दुष्कर्म किया गया. इनको तो फोड़ना चाहिए, ठोकना चाहिए. कानून में बदलाव की आवश्यकता होगी तो 1 दिवस का विशेष अधिवेशन करना चाहिए. ऐसा ठोकना चाहिए कि अगले 50 जन्मों तक फिर ऐसे जबरदस्ती से धर्मांतर करने की सोच भी उनके मन में ना बढ़े. एकदम स्पष्ट रूप से है. आप आपका बाप बदल सकते हो क्या? अगर बाप आपका उसका एनीमिया है करके बाप को बदल देंगे क्या?
तो कौन से आधार पे धर्म बदलते हो? डिस्कशन हुई है ना, संविधान जब बनाया गया तब मुझे आज भी याद है पुरुषोत्तम दास टंडन जी ने बहुत अच्छी बातें कही, गिब्बत जी ने उसको विरोध किया था, मगर वो समय 125 इसलिए डाला गया कि हमें प्रचार कर सकते हैं, जबरदस्ती से धर्मांतरण आज भी संविधान के तहत नहीं कर सकते। आप अगर किसी को प्रलोभन दिखाते हो, कुछ माध्यम में उसको दबाव से आप धर्मांतरण करते हो, तो ठोकना चाहिए, पीटना चाहिए, वो अपना धर्म भूल जाए, इतना मारना चाहिए। तो मुंबई में युवा शुरू हुआ है कि जैन मुनि की सफेद पट्टी डाल दी जा रही है और उसको लेकर उसको मिटाया जा रहा है। कहा जा रहा है कि दिल्ली सरकार ने सांस्कृतिक दहशतवाद जो है उसको बढ़ावा दिया जा रहा है। नहीं, मुझे लगता है कई बार मंदिरों में धूपकाले के दिनों में तो पट्टी बनाते ना, ये क्या सांस्कृतिक दहशत है क्या? कई जगह पे तिरुपति भगवान के मंदिर में जाओ, धूपकाले के दिन पट्टी बनाते हैं तो पैर को गर्मी ना लगे। और वही नहीं, बहुत जगह पे इसका उपयोग किया जाता है। इसको कोई धर्म का, जात का आधार देना, ये मैं समझता हूं कि गलत है। हाँ, आप ये मांग कर सकते हो कि जैसा किसी विशिष्ट वर्ग के लिए किया गया है तो बाकी किसी को और आवश्यकता है तो उनके लिए भी सफेद पट्टी, धूप से उनके पैर जलने नहीं चाहिए, ये करना चाहिए। अब हमको नहीं चाहिए तो उनको भी मत दो, ये भाव नया है।